आपल्या जगच्या वतीनं सर्वांना नमस्कार. मी वसंत आपटे. आज काय विषय घ्यावा असं मला वाटत असतानाच एका श्रोत्याचाच फोन आला की अहो ती काश्मीर फाईल नावाची एक फिल्म फार गाजते, तुम्ही पाहिलीत का? खरं तर मी ही फिल्म काय पाहिलेली नाही. त्याच्यावरचा वाद चालू आहे एवढं माझ्या कानावर आहे आणि तो मी वाचतोय, ऐकतोय. परंतु ही फिल्म काय मी पाहिलेली नाही. अशा प्रकारच्या ज्या फिल्म्स निघतात, अगदी अलीकडं तानाजी निघाला, मग पावनखिंड गाजला, त्याच्या पूर्वीपासून ऐतिहासिक विषयावर किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये गांधी ह्या विषयावरती चरित्रात्मक फिल्म निघाली, रिचर्ड ॲटनबरोबर केलेली. ह्या प्रत्येक ऐतिहासिक सिनेमांच्या संदर्भामध्ये वादावादी झालीच नाही आणि लोकांनी अगदी छान त्याचा आनंद घेतला आणि त्यातून खूप माहिती मिळाली असं काही कधी घडलेलं मला तरी काही माहिती नाही. म्हणजे पूर्वी सिनेमा बघणाऱ्यांचीच संख्या कमी होती. आधी सिनेमा पाहण्याची संधीच कमी मिळत होती. कधीतरी तो शहरामध्ये एक 4-2 थिएटर्स असतील, खेडोपाडी कुठेतरी मोठ्या खेड्यांमध्ये तंबू येत असतील, तेही कधीतरी 4-8-15 दिवस सिनेमा दाखवत असतील आणि तिथं एखादा बालजी पेंढारकरांसारखा किंवा झाशीची राणी बघितला, मग व्ही शांतारामनं दाखवलेला, असे काही मोजके ऐतिहासिक सिनेमे की ज्या वेळेला त्या मुलांना किंवा त्या पिढ्यांना तर आनंद देऊन जात असत. मग त्यावेळेला असे काही वाद निर्माण झालेले निदान मला तरी काय आठवत नाही. त्यावेळेला सिनेमामध्ये जे दिसत होतं ते माणसं आनंदानं बघत होती आणि त्याचा आनंद घेत होती. त्याच्यामध्ये वाद निर्माण कुठं झाला तर इतिहासाशी प्रतारणा झाली की मग वाद निर्माण होतो. आता इतिहास तरी नक्की हा कोणता याच्यावरच वाद सुरू आहे. म्हणजे इतिहासच ठरत नाही, त्यामुळे जे काही मांडू त्याच्यावर वाद घालायचा हे आपोआपच येतं. नाहीतर पूर्वी भालजी पेंढारकरांच्या सिनेमामध्ये सुद्धा किंवा मराठी एखाद्या ऐतिहासिक सिनेमामध्ये सुद्धा तो घोड्यावर बसून तो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती, ते टॉक 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 त्यांचं ते मागं म्युझिक. आता मावळे आणि एखादा सरदार हा जर शूर आम्ही सरदार म्हणत घोड्यावरनं जर गाणं म्हणत फिरायला लागला तर मोठी मुश्किल आली असेल नाही का? म्हणजे हा काही इतिहास नव्हता, पण तो रंजक करण्यासाठी तेवढी ज्याला चित्रपटीय स्वातंत्र्य म्हणतो आपण, सिनेमॅटिक लिबर्टी, तर ही लिबर्टी घेण्यासाठी तेवढं मनोरंजनात्मकही ते करावं लागतं ना. म्हणजे काही वेळेला नाटकांमध्ये सुद्धा आपल्या श्रीकृष्ण, रुक्मिणी ते सगळे गातच होते ना, कारण गाणं हा सुद्धा एक रंजनाचा भाग होता. आणि त्यामुळे पु ल लिहितात की एखाद्या नाटक कंपनीतलं म्हणे एक सगळं येईल ते पात्र त्या स्टेजवर गातच होतं. त्या कंपनीतलं एक मांजर इकडून तिकडून गेलं ते सुद्धा जाताना म्याव करून गेलं म्हणे. म्हणजे इतकं ते संगीत हे प्रत्येक भूमिकेला योग्य असं दिलंच जात असे, नाहीतर तो रंजक होणार नाही, ती कलाकृती होणार नाही. आता इथं फक्त कलाकृती आणि वास्तव याच्यामधला तो वाद असतो. आता कलाकृती म्हणून पाहिलं, आता हा नवीन जो काश्मीर फाईल सिनेमा आहे हा कलाकृती म्हणून पाहायचा का डॉक्युमेंटरी किंवा माहितीपट म्हणून पाहायचा, याच्यावरती तो वाद निर्माण होऊ शकतो. ज्यांना तो माहितीपट म्हणून पाहायचा असेल त्यांनी त्याच्या दृष्टीनं पाहावं आणि तो योग्य अयोग्य ठरवावा. ज्यांना ती कलाकृती म्हणून पाहायची असेल त्यांनी तो पाहावा, त्याच्यानुसार त्याचं मूल्यांकन करावं. प्रत्येक वेळेला इतिहासाचं वास्तव आणि कलाकृती किंवा व्यंग असेल किंवा ते वास्तव चित्रकला असेल हे जमतच असं नाही. म्हणजे एखादी वास्तवता सुद्धा उत्तम तऱ्हेनं जर मांडली गेली, अभिव्यक्त झाली तर ती सुद्धा रंजक होते. भिकाऱ्याचं चित्र जरी काढलं तरी ते खूप छान उतरू शकतं आणि बघणाऱ्याला ते आनंद देतं. मग ते भिकाऱ्याला काय बघायचंय असं म्हणत नाही आपण प्रत्यक्ष भिकाऱ्याला आपल्याला बघवत नाही, पण भिकाऱ्याचं चित्र मात्र खूप छान आनंद देतं. तसं ही पंडित लोकांच्यावरती काश्मीरमधल्या जो अन्याय, अत्याचार अतिरेक्यांनी केला, आता हे वास्तव आहे का नाही? आहे ना, इट्स द फॅक्ट. कारण काश्मीरमध्ये पूर्वी हे कश्यप ऋषींनी वसवलेली भूमी म्हणून त्याला काश्मीर असं नाव पडलं. सरस्वतीचे ते स्थान आहे असं मानलं गेलं. अनेक प्रकारचे संशोधक वेदविद्या शिकण्यासाठी प्रकांड पंडित तिथं जाऊन राहिले, कारण ती भूमी तपोभूमी आहे. आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणामध्ये तशी परिस्थिती होती आणि तिथंही ते अपरांत भूमी ही वेदविद्येसाठी म्हणून, अध्ययनासाठी म्हणून ती प्रसिद्ध होती. आणि तिथं अध्ययन करणाऱ्यांना कोणी त्रास देऊ नये म्हणून साक्षात परशुराम चिपळूण क्षेत्री महेंद्र पर्वतावरती अढळपद घेऊनच तिथं संरक्षणार्थ थांबला. अशा काही आख्यायिका आहेत.
थोडक्यात असं की तिथं प्रकांड पंडित मंडळी अध्ययनासाठी जाऊन राहिलेली होती आणि ते सरस्वतीचं स्थान होतं. कालांतरानं मुस्लिम राजवटीनंतर ते काश्मीर मुस्लिम बहुल झालं. आता मुस्लिम बहुल झालं एवढ्यावर आपल्याला त्रास होत नाही, पण तिथल्या लोकांच्यावर जो अत्याचार झाला त्याचा मात्र भयानक त्रास होतो. म्हणजे इराणमधून आलेले, पर्शियामधून आलेले पारशी हे आपल्याला कदापि कधीही त्रासदायक होत नाहीत, किंबहुना देशाच्या एकूण विकासामध्ये त्यांची भूमिका आणि त्यांचं योगदान हे आपण पूजनीय मानतो. आजही JRD टाटा असतील किंवा जमशेदजी असतील किंवा काल परवापर्यंत असलेले रतन टाटा असतील, ही मंडळी ही आपल्याला पूजनीय ठरतात, कारण त्यांच्या ह्या देशाच्या विकासासाठी दिलेलं योगदान. तसं ह्या मुस्लिम राजवटीने आपल्या देशासाठी म्हणून जे कलाकृतीच्या दृष्टीनं असेल, पराक्रमाच्या दृष्टीनं असेल, अध्ययनाच्या दृष्टीनं असेल, संस्कृतीच्या दृष्टीनं असेल, शिल्पकला असेल, सौंदर्य, ह्या सगळ्याच्या दृष्टीनं जे योगदान त्या लोकांनी दिलेलं असेल, संगीतामध्ये तर खूप काम केलेलं आहे, तर ते आपल्याला काही स्वीकारायचंच आहे ना. परंतु ज्या वेळेला त्यांनी अत्याचार, अन्याय सुरू केला, दडपशाही सुरू केली, तिथं प्रश्न येतो. आणि तिथं मग आपोआपच हे सगळं काम त्यावेळच्या त्या मुस्लिम शासकांनी केलेलं असल्यामुळं किंवा अतिरेक्यांनी केलेलं असल्यामुळं आणि स्वाभाविकतः तिथं जे अतिरेकी होते ते सगळे मुस्लिम असल्यामुळं ह्याला आपोआपच आजच्या लोकांना हिंदू मुस्लिम असा रंग देणं, असा वाद निर्माण करणं हे सोपं जातं. अतिरेकी काय फक्त मुसलमानात असतात असं नाही, पण काश्मीरमधले अतिरेकी हे मुसलमान आहेत हे तर काय वास्तव लपवण्याचं कारण नाही. इतिहास मांडायचा का नाही याच्यावरच जर वाद घालायचा असेल तर प्रश्न वेगळा. म्हणजे आज इतिहास मांडताना सुद्धा इतिहासाच्या अभ्यासकांच्या अंगावर काटा येतो की बाबा कसं मांडावं हे, म्हणजे लोकांना. कारण आता असं झालंय की प्रसार माध्यमं किंवा व्यक्त होण्याची साधनं ही इतकी वाढली आहेत की प्रत्येकाला प्रत्येकातलं सगळं कळतं असं काहीतरी एक समज होऊन बसला. आणि त्यामुळं त्याच्या विरोधात बोलणारे किंवा त्याच्या बाजूनं बोलणारे हे दोन्हीही कलेचा किंवा इतिहासाचा अभ्यास आणि आस्वाद घेणारेच असतात असं नाही. कित्येक लोकांनी, म्हणजे माझ्यासारखी काश्मीर फाईल किंवा तो पावनखिंड किंवा तो तानाजी हे सिनेमे पाहिलेले पण नाहीत. मध्यंतरी मस्तानीच्या जीवनावरती सिनेमा निघाला आणि त्यात म्हणे त्या बाजीरावाची जी पहिली पत्नी काशीबाई होती तिनं नृत्य केलेले एक दाखवलेलं आहे. आता काशीबाईचं नृत्य हे काय बघायचं, माझ्या सुदैवानं मी तो सिनेमा पाहिला नाही, पण त्या दाखवणाऱ्यानं दाखवलं आणि बघणाऱ्यांनी बघितलं आणि काशीबाईचं नृत्य कशाला दाखवलं म्हणून त्याच्यावर टीका केली. आता मला हे काशीबाईचं नृत्य त्यात आहे असं कळल्यानंतर, आधी मला सिनेमा बघण्यात आनंदच आहे, परंतु हे कळल्यानंतर मी त्या वाटेला तरी कशाला जाईन ना. पण एकदा तो सिनेमा बघून येऊ आणि मग त्याच्यावर टीका करू असं ठरवून बरेच लोक जातात. ज्या वेळेला एखादी कलाकृती निर्माण होते, कादंबरी निर्माण होते, त्यावेळेला फारसं इतिहासाचं भान त्या कादंबरीकाराला राहत नाही काही वेळेला. आणि मग ते वेडवाकडं काहीतरी अलंकार त्यांना सजवायच्या भरामध्ये काहीतरी केलंही जात असेल, पण ते शेवटी कलाकृती म्हणून सोडून द्यावी ना. स्वामीसारखी एखादीच भट्टी अशी जमते की तिथं इतिहास आणि कला या दोन्हीचा अतूट अप्रतिम संगम असा जमतो. आणि तसं काही प्रत्येक वेळेला ते साधतच असं नाही. जे वाचक आणि चिकित्सक वाचक आहेत, जिज्ञासू आणि जाणते वाचक आहेत, त्यांना हे नक्की माहिती असेल की स्वामीसारखी भट्टी श्रीमान योगीची जमली नाही. लेखक तोच होता, भाषा तीच होती, किंबहुना ग्रंथाचा पसारा सुद्धा श्रीमान योगीचा जास्त आहे, पण तरी सुद्धा स्वामीची जी उंची गाठली त्यानं, तशी हा इतिहास म्हणून मांडायचा का नाही हे या सगळ्या संभ्रमामध्ये असेल कदाचित, माहीत नाही. तसंच राधेय कर्णाचं झालं, कर्णाच्या जीवनावरती कादंबरी. मग आता कर्ण खरा का खोटा, आजपर्यंत आपण महाभारतात वाचत आलो की कर्ण हा दानशूर होता, कर्ण हा शूर होता. सगळं जरी खरं असलं तरी कर्ण चुकीच्या बाजूला होता, दुर्योधन हा साक्षात पापी होता, असं आत्तापर्यंत आपण महाभारत वाचलं. आता हा महाभारत हा इतिहास आहे असं व्यासानीच म्हटलेलं आहे. आता ह्या इतिहासाची प्रतारणा करून तुम्ही दुर्योधन कसा चांगला होता आणि त्याची सुद्धा एक कशी बाजू होती, कर्ण कसा लहानपणापासून त्याच्यावर अन्याय झाल्यामुळं विरोधात गेला, असं काहीतरी ते कलाकृती म्हणून ते मांडत बसायला काही हरकत नाही. वाचणाऱ्यांनी वाचावं, नापसंत असेल तर सोडून द्यावं. प्रश्न इथं एवढाच येतो की समाजापुढं जेव्हा विस्तृत प्रमाणामध्ये ते मांडलं जातं त्यावेळेला त्याचा परिणाम, अगर दुष्परिणाम, अगर प्रभाव काय होईल याचा विचार करायचा असतो. आणि तो विचार करण्यासाठी सेन्सॉर नावाचं एक स्वतंत्र आपल्याकडे यंत्रणा आहे. त्या यंत्रणेनं ते काम करायचं असतं.
तिथंही जर पुन्हा वशिलेबाजी आणि तिथंही पास नापास करायला पुन्हा पैसे खायचे. आपल्याकडं आता बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा मुलांचा विश्वास नाही असं परिस्थिती आहे. त्यामुळे ह्या सेन्सॉरवर कोण विश्वास ठेवणार. परंतु सेन्सॉरची यंत्रणा ही त्यासाठी आहे की अशा एखाद्या कलाकृती म्हणून त्यानं जरी स्वातंत्र्य घेतलं असलं तरी त्याचा समाजावरती प्रभाव, परिणाम, दुष्परिणाम किंवा विघ्न, वितुष्ट, द्वेष असं काही वाढणार नाही ना. कारण बघणारे सगळेच लोक त्या उंचीचे नसतात. त्यामुळे त्यांच्यावर तो हलक्या फुलक्याचा परिणाम फार लवकर होतो. मुलांच्यावर विशेषतः त्याचा परिणाम होतो. आता जर बाजीरावाचा सिनेमा बघताना काशीबाईचा नाच बघितला तर त्या मुलांनी काय करायचं विचाराने. बाजीराव ह्यातही असंच होता का काय. अलीकडे ज्या सिरियल बऱ्याचशा टीव्हीवरती वगैरे दाखवतात त्यामध्ये आपण पाहतो की पेशवाईतल्या त्या मुदपाक खाण्यामध्ये त्या बायका ज्या दाखवतात त्या फार दागिन्यांनी मढलेल्या बायका दाखवतात. आता मुदपाक खाण्यामध्ये काम करताना कुठल्याही बाईनं इतके दागिने घालून ते वावरणं हे वस्तुतः शक्य नाहीये. म्हणजे तिला करताच येणार नाही ते. कारण काय सांभाळेल ना, इतके दागिन्यांचा तो भार सांभाळेल का तिथं कणिक मळेल. परंतु हे दाखवलं जातं, लोकांना आनंद वाटतो, बघणारे बघतात, ठीक आहे ना. कुठल्या बाजूचा इतिहास आहे असं आपण हल्ली शब्दप्रयोग वापरायला लागलो. इतिहास हा कुठल्या बाजूचा नसतो, इतिहास हा इतिहास असतो. तशी ही काश्मीर फाईल ही जर माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी असेल तर ती वास्तव आहे का नाही एवढाच इतिहासाच्या, वास्तवाच्या किंवा समाजशास्त्राच्या लोकांनी त्याचा अभ्यासपूर्वक आकलन करून ते मांडलं पाहिजे. नाहीतर केवळ काश्मीरमध्ये जे घडलं, पंडितांच्यावरती अत्याचार झाले ते दाखवले की मुसलमानांच्यावर अन्याय. म्हणजे अगदी अलीकडं आपण बघतो की एक कोणी महान मंत्री तो तुरुंगात गेला की लगेच तो मुसलमान आहे म्हणून त्याच्यावरती हा आळ घेतला गेला. असं प्रत्येकाला जर हे आपण जात लावायला लागलो, धर्म लावायला लागलो तर हे काही बरं नाही. त्यामुळं काश्मीर फाईल हा सिनेमा बघून, सिनेमा म्हणून, कलाकृती म्हणून किंवा मग डॉक्युमेंटरी म्हणून, इतिहास म्हणून या दोन स्वतंत्र दृष्टीतून पाहिला पाहिजे. इतकं अलिप्तपण आपल्यामध्ये, सामान्य जनांमध्ये असू शकत नाही. आपण लगेच त्याच्यामध्ये वाहवत जातो. म्हणजे एखादी कथा सांगताना सुद्धा राम हा शूर आणि रावण हा दुष्ट हे इतकं बिंबवलेलं असतं. कर्ण हा दुष्टच्या बाजूला आणि कृष्ण हा, म्हणजे कृष्णानंही कपट केलं, अर्जुनानंही कपट केलं, तितकंच कपट कर्णानंही केलं. ही इट्स अ फॅक्ट. परंतु हा अभ्यास म्हणून, इतिहास म्हणून करताना मनुष्य स्वभाव, त्याची रंगत वाढवणारं एखादी कलाकृती, कादंबरी, चित्र ह्याचा आस्वाद घेणं वेगळं आणि ते डॉक्युमेंटरी, इतिहास म्हणून त्याच्यावरती हल्ले करणं वेगळं. आजकाल असं झालंय की जिजाऊ माता असं म्हणल्याशिवाय चैन पडत नाही, शिवाजी महाराज म्हणल्याशिवाय नाही, कृष्ण म्हणलं की तो चांगलाच, हेही बरं नाही. आणि चुकून कोणीतरी त्या परधर्मीयांना, इस्लाम धर्मीयांना, ख्रिश्चन धर्मीयांना दुसरं काहीतरी म्हटलं की झालं लगेच मोर्चे, दगडफेक, पुतळे, जाळपोळ, पोलीस बंदोबस्त सगळं सुरू होतंय. या दोन्हीतून बाजूला होऊन आपल्याला जर त्याच्यावरती विचार करता आला तर तो केला पाहिजे. आणि म्हणून इतकं अलिप्तपण हे सामान्य माणसामध्ये जर नसेल तर ही आजच्यासारखी दुरवस्था आणि वितंडवाद एवढेच फक्त वाढत राहतात. असे वाद वाढवण्यापेक्षा मला वाटतंय आपली उंची एवढी वाढवावी की त्याचा आस्वाद किंवा त्याचा अभ्यास हा इतक्या अलिप्तपणानं आपल्याला करता यायला पाहिजे. आणि तो ज्या वेळेला करता येईल त्यावेळेला ह्या माध्यमांचं स्वातंत्र्य आणि माध्यमांचं स्वातंत्र्य हे दोन्ही आपल्याला जाणवायला लागेल. एखादा सिनेमा बघताना त्याच्यामध्ये किती गुंतायचं हेही थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे. माणसं हळवी असतात. म्हणजे तो सिनेमा बघून आल्यानंतर माणसं रडायला लागली, मग त्यांचं सांत्वन करायला लागलं. स्वाभाविक आहे पूर्वीच्या काही आठवणी येणं. पण ह्या सुद्धा अलिप्तपणानं बघण्याची उंची ज्या वेळेला आपण बौद्धिक किंवा भावनिक गाठू त्यावेळेला अशा कलाकृतींचा किंवा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करता आला आणि आकलन झालं असं म्हणायला जागा आहे. आणि त्यामुळं ह्या दृष्टिकोनातून ह्या कलाकृतींकडे पाहावं आणि हे वितंडवाद टाळावेत असं मला वाटतं. नमस्कार.